Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. पण त्याच्यातनं कसं होतं ना की त्यांना तुम्ही जागा दिलात ते ठीक आहे, पण आपण बघितलं की नॉर्थ वेस्टमध्ये अनेक दिवसापर्यंत एकनाथ शिंदेना कॅन्डिडेट सापडत नव्हता. शेवटी त्यांनी रवींद्र वायकरना कॅन्डिडेट बनवलं. रवींद्र वायकर म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्याकडे 1.5-2 महिन्यापूर्वी ईडीच्या रेड झाल्या होत्या. त्याच्यानंतर ते पार्टीमध्ये जॉईन केलं आणि आता त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला इंटरव्ह्यू दिला. त्याच्यामध्ये ते म्हणाले की माझ्याकडे 2च ऑप्शन होते, अरेस्ट करा किंवा पक्षात सामील व्हा, आणि मी दुसरा ऑप्शन स्वीकारला. त्याच्यामध्ये इथे त्यांनी यामिनी जाधवना तिकीट दिलं की ज्यांच्या विरुद्ध इन्कम टॅक्सने रिपोर्ट बनवला होता की यांची आमदारकी रद्द करा कारण यांच्या नावावरती बेनामी प्रॉपर्टी आहे म्हणून. तर कॅन्डिडेट सिलेक्शनमध्ये पण त्या गोष्टी दिसल्या. तुम्ही अशोक चव्हाणना घेतलं, त्यांना राज्यसभेत पाठवलं, त्यांना कॅन्डिडेट तर नाही बनवलं. त्याचा पण फटका भारतीय जनता पार्टीच्याच इमेजला बसणार. पहिले तर रवींद्र वायकर असे का बोलले हे मला माहिती नाही. म्हणजे स्टेटमेंट होतं, म्हणजे त्यांनी असं बोलण्याचं कारण नव्हतं. पण अजून मी 1 to 1 त्यांना विचारलं नाही आहे. त्यामुळे आय रिअली डू नॉट नो वेदर ही मेंट दॅट, किंवा ते तसं बोलले की त्याचं काय इंटरप्रिटेशन आहे. त्यांची बाजू अजून ऐकली नाही म्हणून मी त्याच्यावर रिॲक्ट करत नाही आहे. पण ते वाचून मलाही बरं वाटलं नाही. कारण मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, भारतीय जनता पक्षातर्फे तरी सांगतो की कोणाला अडवून किंवा कोणाला प्रेशराईज करून कॅन्डिडेट बनवणं हे आम्ही तरी कधी करत नाही आणि करून फायदाच होत नाही अशा प्रकारे कॅन्डिडेटच्या देऊन. त्यामुळे आता ते जे बोलले त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन काय आहे लक्षात येईल, त्याच्यावर मी माझी योग्य प्रतिक्रिया देईल. पण यामिनी जाधवबद्दल तुम्ही म्हणता तसा कुठला रिपोर्ट नाही आहे. इन्कम टॅक्सचा रिपोर्ट नाही, असं नाही आहे रिपोर्ट. असा कुठलाच रिपोर्ट नाही आहे. असा कुठलाही रिपोर्ट नाही आहे. इन्कम टॅक्सला असे अधिकारी नाही आहेत. नाही, आय कॅन टेल यू द रिपोर्ट. हां, तुम्ही पाठवा मला. बेसिक तुम्हाला माहिती आहे की सर, प्रत्येक इलेक्शन अफिडेव्हिट हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या स्क्रुटिनीवरून जातं. जे काही उमेदवार फाईल करत असतो त्या अफिडेव्हिटच्या आधारावरती इन्कम टॅक्सची जी प्रिलिमिनरी इन्क्वायरीचा त्यांनी रिपोर्ट सबमिट केला, त्या आधारावरती त्यांनी सांगितलं की पहिली गोष्ट नाही, मी तुम्हाला सांगतो हे का मला मान्य नाही. इन्कम टॅक्सला अधिकारच नाही आहे. एखाद्याला ठेवा जा, इन्कम टॅक्सचं काम एवढंच असतं की यांनी दिलेली माहिती खरी आहे की खोटी आहे एवढं सांगणं. त्यांनी सांगितली ही माहिती खोटी आहे ते मला माहित नाही, मी बघितलं नाही. तुम्ही मला दाखवा. माझ्या तरी नजरेत असा कुठला आलेला नाही. बरं. आणि यामिनी जाधव शिवसेनेचे आमदार आहेत, निवडून आलेले आमदार आहेत. त्या पहिल्या दिवशीपासून शिंदे साहेबांसोबत आहेत आणि त्यांना शिंदे साहेबांनी तिकीट दिलं आहे. मला असं वाटतं की तिथे शिंदे साहेबांनी एक लॉयलिस्ट अशा प्रकारचा विचार करून त्यांना तिकीट दिलेलं आहे. आणि एक पॉलिटिकल गणित देखील त्यांनी मांडलेलं आहे. शेवटी तिथे भाजपचा एक कमिटेड मतदार आहे जो मिळणारच आहे, प्लस यांचा स्वतःचा मतदारसंघ, आणि वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये ग्रासरूटला काम केल्यामुळे जे 2 मतदारसंघ शिवसेनेचे आहेत, वरळी आणि शिवडी, या ठिकाणी देखील त्यांना मानणारा किंवा त्यांच्याबद्दल आपुलकी ठेवणारा एक मतदार आहे. तो मतदार मिळेल अशा प्रकारचं एक त्यांनी पॉलिटिकल गणित मांडलेलं आहे, जे मला वाटतं योग्य आहे.